ते पण आपल्याला घाबरतात हो. होय. या आणि आमची पिशवीत बसा म्हटल्या बसणं हे बरोबर नाही आहे. आम्ही माणसं ऐकीन आणि सापांना सांगणार की आता लवकर पिशवीत बसून भीती वाटले, ते पण भीती वाटणार त्यांना. हे यायला मेहरबानी, हं. बिळ एवढी असताना. होय. तुरून दाखव त्यांचं. खरं तर सांबरा रोडला आहे मित्रांनो. अंधार होत आला, 5च्या दरम्यान मी इथं आलो होतो. केवढा भयानक मोठा नाग आहे. या दिवसात सगळे मोठे साप बाहेर पडतात, कारण ते मिलन कळत असतात. सगळी शेती शिवार सांबरा रोड म्हणजे तुम्ही समजू शकता. समोरच्या बाजूला पोदार स्कूल आहे, तिथं फरशाचं गोडाऊन हे लक्षात घ्या. आणि 1.5 तास प्रयत्न करतोय. साप शक्यतो बिळातून सापडण्याचं प्रमाण फार कमी असतं, कारण बिळात साप बसल्यानंतर अंदाज लागता येत नाही. सगळी इथं बिळ आहेत लक्षात घ्या. आणि एवढा मोठा नाग याच्यात बसला होता. पाणी सोडून आम्ही त्याला हा प्रयत्न करून पकडला. आणि जेवढे साप मोठे असतात तेवढे शांत पण असतात, लोकांना बघताना फार हे वाटतात. आणि हा नाग आहे, फणा काढला नाही तर आपल्याला कळणार नाही. पण साप पाण्यामध्ये 20 मिनिटं तग धरू शकतोय. अर्धा तासपर्यंत कधी कधी तासभर होऊ शकतात. आणि त्यानंतर जर म्हणजे ऑक्सिजन कंट्रोल केला तर तो 20 मिनिटं तरी कमीत कमी राहू शकतो, लक्षात घ्या. तोपर्यंत आपल्याला धीर धरावा लागतोय. आणि आपल्यालाही साप घाबरत असतात, त्यामुळे माणसाची शक्यतो ते येत नाही लक्षात. पण बिळा साप असला तर मोठा प्रॉब्लेम येतो तेव्हा, कारण शक्यतो सापडत नाही. 1.5 तासांत तब्बल हा साप सापडला, लक्षात घ्या. आणि अंदाजे 6-7 वर्षाचा साप आहे. सगळे आता मोठे साप सापडतात, कारण ते मिलन काळ असल्यामुळं मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. आपल्या आजूबाजूला बिळात नवरे साप राहू शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःहून मात्र ते काय करत नाहीत. धन्यवाद.